Okay, good evening, Pramita. So today we are going to learn EVS 1. Okay, till last week we have studied EVS 2, but from today we will learn EVS 1. EVS 1, lesson number 23. Is my voice clear to everyone? So I am sharing my screen. Which doubt, Pramita? मॅम, Hmm? कॅन यू हिअर मी? Yes. मॅम, मला कॉन्टिन्युअन्स ऑफ फूड मधला पहिला क्वेश्चन समजला नाहीये. EVS 1 मध्ये का? हा. अच्छा. मी तर आजपासूनच घेते आणि 23rd लेसन घेते. तुला कोणता इश्यू आहे तो मला सांग, मी तुला नेक्स्ट वीक सांगेन. ओके मॅम. EVS 1 मध्ये कोणता लेसन? कॉन्टिन्युअन्स ऑफ फूड. ओके, लेट मी चेक. लेसन नंबर 16 वाटतं, कारण माझ्याकडे आता बुक नाहीये. अच्छा अच्छा. ओके, सो फर्स्ट आय विल शेअर माय स्क्रीन. I am started EVS 1 from today only. So I don't have any idea about your previous lectures. ओके. Just let me check. मी EVS 2 घेत होते तुमचं आणि लास्ट 2 वीक्स मी घेतलेलं पण नाहीये. ओके, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. काय प्रॉब्लेम होता तुला? मॅम, मला फर्स्ट क्वेश्चन समजला नाहीये. एक्सरसाइज मधला का? हो. ओके. कॅन यू सी माय स्क्रीन? येस. द बॉडी रिक्वायर्स अन adequate quantity of proteins. सो वाला का? हा. ओके. तर बॉडीला प्रोटीन का रिक्वायर आहे? प्रोटीनची गरज का आहे बॉडीला असं विचारलं. व्हॉट इज द सोल्युशन? तर मला लेसन विषयी माहिती नाहीये. मी नेक्स्ट वीक तुला नक्की सांगेन. ओके मॅम. ठीक आहे, मला पण रीड करावं लागेल कारण मी आजपासूनच स्टार्ट केलं ना. सो आजचा लेसन आपण बघूया. नेक्स्ट टाइम मी नक्की सांगेन. ओके. ओके. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट लेसन. Today we are going to learn lesson number 23, infectious diseases and how to prevent them. Infectious diseases and how to prevent them. Infectious means काय? तर संसर्गजन्य. डिसीजेस म्हणजे रोग अँड हाऊ टू प्रिव्हेंट देम. प्रिव्हेंट म्हणजे काय? त्यांना कसं प्रतिबंध कसा करायचा, त्या रोगांचा प्रतिबंध कसा करायचा म्हणजे रोग प्रतिबंध. तर आपल्याला जे काही डिसीज होतात त्यांना प्रिव्हेंट कसं करायचं म्हणजे ते होऊ नयेत म्हणून त्यासाठी काय करायचं, त्यालाच बोलतात मराठीमध्ये रोग प्रतिबंध. प्रतिबंध कसा करायचा म्हणजे ते आपल्याला झाले नाही पाहिजे, त्यासाठी आपण काय काय केअर घेतली पाहिजे. आणि इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय? तर संसर्गजन्य रोग. आणि संसर्गजन्य मीन्स एकाकडून दुसऱ्याकडे पास होतात
अशा रोगांना बोलतात इन्फेक्शियस डिसीजेस. जसे व्हायरल फीवर वगैरे असतात. इन्फेक्शियस डिसीजेसचं तर आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सगळ्यांनाच माहितीये. सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये काय होऊ शकतो. आता सध्या जे चालू आहे सगळं पॅन्डेमिक, तर कशामुळे चालू आहे सगळं, तर इन्फेक्शियस डिसीजेसमुळे. आणि कोणता आहे तो इन्फेक्शियस डिसीज? येस, कोरोना व्हायरस. इट इज ऑल्सो अ इन्फेक्शियस डिसीज, कारण तो एकाकडून दुसऱ्याकडे पास होत जातो. त्याला बोलतात संसर्गजन्य रोग किंवा इन्फेक्शियस डिसीज. So, can you tell, when your friends fall while playing and get hurt, does anyone tell you don't go near them? You will also get hurt. तर when your friend fall while playing and get hurt, म्हणजे तुमचा जेव्हा फ्रेंड एखादा, तुम्ही खेळताय सगळेजण आणि तो खाली पडला, जमिनीवरती पडला आणि त्याला लागलं, तर तुम्हाला असं कोणी बोलतं का की त्याच्या जवळ जाऊ नका, की तुम्हाला पण लागेल? त्याला जर जखम झाली असेल, तो हर्ट झाला असेल, तर तुम्ही पण हर्ट होता का त्याच्या जवळ गेल्याने? तर नाही. त्याला लागलं असेल तर सगळेजण त्याला उलट हेल्पच करतात. आणि त्याला हात लावला म्हणून आपल्याला जखम होत नाही. सो सपोज युअर मदर हॅज अ हेडेक, डू यू ऑल्सो गेट अ हेडेक इफ यू गो नियर हर? सपोज तुमच्या मम्मीला जर डोकं दुखत असेल, मम्मीचं हेडेक होत असेल, तर तुम्ही मम्मीच्या जवळ गेले म्हणून तुमचं डोकं दुखेल का? असं कधी झालंय का की मम्मीचं डोकं दुखतंय आणि आता मम्मीचं दुखतंय म्हणून माझं पण डोकं दुखायला लागलंय, असं कधी होतं का? तर नो. कारण दिस इज नॉट द इन्फेक्शियस डिसीज नाहीये हे. डोकंदुखी किंवा आपल्याला काही बॉडीमध्ये पेन होतोय, बॉडी एक म्हणजे बॉडीमध्ये कुठे पेन होतोय, बॅक पेन होतोय, किंवा अजून काही लागलंय, किंवा जखम झालेली आहे, कुठे पडलेलो आहे आपण, ऍक्सिडेंट झालेला आहे, तर अशा केसेसमध्ये त्याचा दुसऱ्यावरती काही इफेक्ट होत नाही. त्याला काय बोलतात? तो इन्फेक्शियस डिसीज नसतो. When is it that you are told not to go near a sick person, not to use their utensils for eating or drinking, not to use their hankies, towels or clothes? When is it that you are told not to go near a sick person? म्हणजे जे तुम्हाला असं केव्हा सांगितलं जातं की सिक पर्सन म्हणजे आजारी आहे कोणी आणि त्याच्याजवळ जाऊ नका, किंवा नॉट टू यूज देअर युटेन्सिल्स, त्यांची भांडी वापरू नका, किंवा फॉर इटिंग और ड्रिंकिंग, त्यांची जी भांडी आहेत त्यांनी यूज केलेली ती खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी वापरू नका. नॉट टू यूज देअर हँकीज, टॉवेल्स अँड क्लोथ्स, त्यांचे कपडे यूज करू नका. असं केव्हा सांगितलं जातं? तर जेव्हा त्या व्यक्तीला इन्फेक्शियस डिसीज म्हणजे व्हायरल डिसीज असतो, व्हायरल फीवर किंवा व्हायरल म्हणतो ना आपण, ताप आलेला असतो, तर अशा केसमध्ये सांगितलं जातं की त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नका. तर व्हॉट इज मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस? तर संसर्गजन्य रोग म्हणजे काय? मदर्स बर्न्स और ग्रँडपाज बॅकएक आर नॉट पास्ड ऑन फ्रॉम देम टू अदर्स. समजा मम्मीला भाजलंय किंवा ग्रँडपाला बॅक एक आहे, म्हणजे त्यांची पाठ दुखतीये, तुमच्या आजोबांची पाठ दुखतीये, किंवा मम्मीचा हात जळालाय किंवा हाताला भाजलंय, तर ते एकाकडून दुसऱ्याकडे पास होत नाही. However, one has to take care to stay away from people who are ill with flu, influenza, cold, ringworms, scabies and chickenpox. म्हणजे जर असे काही डिसीजेस असतील, फॉर एक्झाम्पल फ्लू म्हणजे ताप आला असेल किंवा सर्दी असेल कुणाला, रिंगवर्म म्हणजे काय, असं स्किनवरती असे ॲलर्जी टाईप येतं, खरूज बोलतात त्याला, खरूज, सॉरी, हा, रिंगवर्म म्हणजे काय, खरूज बोललं जातं त्याला. स्किन वरती येतात असे डिसीजेस काय असतात, स्किन वरती येतात. स्कॅबीज म्हणजे गोवर. तुम्हाला असं कधी आलं असेल लहानपणी कांजिण्या किंवा गोवर? चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या, म्हणजे
आपल्या बॉडीवरती असे मोठे मोठे फोड येतात. तर त्याला काय बोलतात, चिकन पॉक्स किंवा स्कॅबीज म्हणजे गोर, त्याचाच प्रकार आहे. तर हे जे सगळे आहेत ते इन्फेक्शियस डिसीजेस, म्हणजे त्या व्यक्तीच्या जवळ गेला तुम्ही, त्याला रिंगवर्म असेल किंवा सर्दी झालेली असेल किंवा ताप आला असेल, ते चिकन पॉक्स किंवा गोवर झालेलं असेल, तर असे जे डिसीजेस आहेत तर ते एकाकडून दुसऱ्याकडे पास होऊ शकतात. त्यामुळे त्यांची भांडी वापरायची नाही किंवा त्यांच्या जवळ जायचं नाही असं आपल्याला सांगितलं जातं. These diseases spread from one person to other. Such diseases are called infectious diseases. So what is mean by infectious diseases? तर diseases spread from one person to other. These diseases are called infectious diseases. एकाकडून दुसऱ्याकडे स्प्रेड, ते हे जे डिसीजेस आहेत ते स्प्रेड होत जातात, एकाकडून दुसऱ्याकडे पास होत जातात, म्हणून त्याला इन्फेक्शियस डिसीजेस असं बोललं जातं. व्हॉट कॉजेस दीज डिसीजेस? तर हे जे रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, संसर्गजन्य आजार आहेत, ते का बरं होतात, का बरं होत असावेत? अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस? टेल मी इन अ चॅट बॉक्स. साऊंड इज ब्रेकिंग. आवाज येत नाही का सगळ्यांना? नो साऊंड. येतोय, काही नाही येत नाही. आता जे आपण मी टीच केलं ते समजलं? तुमचा नेटवर्क इश्यू असेल, बघा थोडासा. ओके, सो आय विल टेल यू अगेन. तर आपल्याला जेव्हा लागलं असेल, समजा तुम्ही खेळताना पडलात किंवा तुम्हाला भाजलं किंवा एखाद्याचं डोकं दुखतंय किंवा बॅक पेन होतोय, पाठ दुखतीये किंवा बॉडी एक होतोय, तर असे जे डिसीजेस आहेत ते त्याच्या जवळ गेल्याने पसरत नाहीत, की एकाकडून दुसऱ्याकडे पास होत नाहीत. पण जे इन्फेक्शियस डिसीजेस असतात, जसं की फ्लू म्हणजे ताप आलाय किंवा सर्दी झालीये, रिंगवर्म म्हणजे खरूज म्हणजे स्किनवर असे चट्टे पडतात ऍलर्जी टाईप, किंवा स्कॅबीज, गोवर, चिकन पॉक्स, कांजिन्या, कांजिन्या वगैरे येतात ना, पूर्ण बॉडीवरती फोड येतात. तर असे जे डिसीजेस आहेत ते एकाकडून दुसऱ्याकडे स्प्रेड होतात, म्हणजे आपण त्याच्या जवळ गेलो किंवा त्यांचे युटेन्सिल्स म्हणजे भांडी यूज केली, त्यांच्या भांड्यांमध्ये खाल्लं पिल्लं किंवा त्यांच्या जवळ जास्त वेळ आपण स्पेंड केला, तर ते डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. अशा डिसीजेसला बोलतात इन्फेक्शियस डिसीजेस. Diseases spread from one person to other person is called infectious diseases. Understood? ओके, आता आवाज येतोय का? आवाज येतोय सगळ्यांना? ओके. सो हु विल रीड? कोण रीड करणार? अनुज? Yes, teacher. Can you read? They are caused by, तिथून रीड करायचंय तुला. Yes, teacher. They are caused by microorganism. Every infections disease in is caused by a
specific microorganism or germs. When the germs of a particles desire enter the body and begin to grow, the person get the desired Disease. disease. Okay. How who is one person disease passed on to another person? Okay. First, let's me explain this. आपण बघूयात काय सांगितलंय त्यांनी. दे आर कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे जे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ते कशामुळे होतात, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे. म्हणजे सूक्ष्मजीव असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मीन्स काय, सूक्ष्मजीव असतात. अगदी छोटे छोटे रोगजंतू असतात. ते आपल्याला दिसत पण नाहीत, इतके छोटे असतात ते. अंडर मायक्रोस्कोप बघायला लागतात ते, म्हणून त्याला बोललं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे अंडर मायक्रोस्कोप त्याला बघतो आपण, म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्स. उघड्या डोळ्यांनी ते आपल्याला दिसत नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. ते इतके छोटे असतात म्हणून त्यांना बोललं जातं सूक्ष्मजीव, किंवा हे जे रोगजंतू असतात, रोग पसरवणारे ऑर्गॅनिझम्स असतात. They are caused by microorganisms. Every infectious disease is caused by a specific microorganism or germ. तर कुठलाही इन्फेक्शियस डिसीज आहे तो कशामुळे होतो, तर स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे विशिष्ट प्रकारचा रोगजंतू असतो, तो सूक्ष्मजीव असतो. विशिष्ट प्रकारचा एक सूक्ष्मजीव किंवा जंतू असतो. जर्म्स म्हणजे काय, जंतू. तर त्या जंतूमुळे तो पर्टिक्युलर टाईप ऑफ डिसीज होतो आपल्याला. जसं की जर रिंगवर्मचा असेल, तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तो रिंगवर्मचा असेल तर आपल्याला रिंगवर्म होऊ शकतं. कोल्ड फ्ल्यूचा असेल तर आपल्याला फ्लू होऊ शकतो. ह्याचा फॉर एक्झाम्पल कोरोना व्हायरस आपण बघतो, तर त्याचा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये गेला की आपल्याला कोरोना व्हायरस होतो. हो ना, आपल्याला फिवर येऊ शकतो. मग हे जे सगळे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत तर ते कशामुळे होतात, स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझममुळे, सूक्ष्मजीवांमुळे. When the germs of a particular disease enter the body and begin to grow, the person gets the disease. म्हणजे वेन हा जो रोगजंतू आहे, पर्टिक्युलर डिसीजचा जो रोगजंतू आहे, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा तो वाढायला लागतो. बिगिन टू ग्रो म्हणजे त्याच्या आतमध्ये वाढ व्हायला लागते. द पर्सन गेट्स डिसीज, आणि मग त्या व्यक्तीला आजार होऊ शकतो, तो आजारी पडतो. तो आपल्या फर्स्ट बॉडीमध्ये एंटर करतो आणि मल्टिप्लाय होतो, म्हणजे अजून वाढायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला आजारी पडतो आपण. हाऊ इज द पर्सन डिसीज पास्ड ऑन टू अनदर पर्सन. पण हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा डिसीज आहे तो एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये कसा काय पास होतो, कशा प्रकारे तो जात असेल, एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीत कसा जात असेल, काय रिझन असावं. तर व्हेन अ पर्सन हॅज अ कोल्ड, द जर्म्स फ्रॉम हिज बॉडी स्प्रेड इन द एअर व्हेन ही कप्स ऑर स्नीजेस. तर जेव्हा पर्सन हॅज, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली असेल तर त्या सर्दीचे जे जर्म्स आहेत तर ते कसे स्प्रेड होतात, हवेमध्ये स्प्रेड होतात. आपण शिंकतो किंवा खोकतो, कफ किंवा स्नीज, म्हणजे जेव्हा खोकला येतो आपल्याला किंवा आपण शिंकतो तेव्हा ते हवेमध्ये स्प्रेड होतात. व्हेन दी जर्म्स एंटर अदर पीपल्स बॉडी दे कॅन ऑल्सो गेट डिसीज. आणि मग ते जे जर्म्स आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे त्याच्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि मग तो व्यक्ती आजारी पडतो. दॅट इज द डिसीज स्प्रेड. अशा प्रकारे हा जो आजार आहे तो स्प्रेड होत जातो, पसरत जातो. टायफॉइड स्प्रेड्स व्हेन इट्स जर्म्स आर पास्ड ऑन बाय वन पर्सन इल विथ टायफॉइड टू अदर पर्सन. फॉर एक्झाम्पल टायफॉइड दिलाय त्यांनी. टायफॉइड कधी होतो दुसऱ्या व्यक्तीला, तर पहिल्या टायफॉइड व्यक्तीच्या संपर्कात आला
तर दुसऱ्या व्यक्तीला टायफॉइड होऊ शकतो, कारण टायफॉइडचे जे जर्म्स आहेत ते तोंडावाटे दुसऱ्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जातात आणि त्याला टायफॉइड होऊ शकतो. स्प्रेड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. व्हॉट आर द डिफरंट वेज इन विच इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड? तर अजून कोणते कोणते टाईप आहेत की ज्याच्यामुळे इन्फेक्शियस डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो? आता एक पाहिलं आपण की जेव्हा खोकतो आपण किंवा शिंकतो तेव्हा तो दुसऱ्याच्या बॉडीमध्ये एंटर करतो. तर अजून डिफरंट वेगवेगळ्या अजून हे कोणते वेज कोणते आहेत की ज्याच्यामुळे तो एंटर करतो दुसऱ्याच्या बॉडीमध्ये? स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू एअर. फर्स्ट वन इज स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू एअर. Okay, who will next? Harshad? Yes, teacher. Read the next part. Spread of disease through air. Spread of disease through air. The germs of a disease like Influenza are present in the spit or saliva of the person who has the disease. When he coughs, spits or sneezes, they enter the air with the tiny droplets of saliva or spit. When other people breathe in that same air, the germs enter the bodies. Okay. Okay, आपण समजून घेऊया. Spread of disease through air. The germs of disease like influenza are present in the spit or saliva of the person who has the disease. तर हे इन्फ्लुएन्झा झाला असेल एखाद्या पर्सनला, फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा झालाय, तर त्याच्या बॉडीमध्ये कसले जर्म्स आहेत? इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचे जर्म्स त्याच्या बॉडीमध्ये असतात. आणि तो पर्सन जेव्हा स्पीट करतो म्हणजे थुंकतो तर किंवा सलायवा त्याची जी लाळ असते त्याच्यामध्ये हा डिसीज असतो. तो जेव्हा थुंकतो कुठे, व्हेन ही कफ्स, स्पीट्स और स्नीजेस, दे एंटर द एअर विथ द टायनी ड्रॉपलेट्स ऑफ सलायवा और स्पीट. मग तो जेव्हा खोकतो तेव्हा काय होतं, आपल्या तोंडातून ड्रॉपलेट्स उडत असतात आपल्या थुंकीचे. तर तो जेव्हा खोकतो तेव्हा ड्रॉपलेट्स बाहेर पडतात आणि ते एअरमध्ये मिक्स होतात. आणि जेव्हा दुसरा हेल्दी पर्सन असतो की ज्याला तो डिसीज नाहीये, तो पर्सन त्यावेळेला ब्रीथ करत असतो आणि तो त्यावेळेला जर तिथे अवेलेबल असेल, तो पर्सन तिथे असेल, तर तो जेव्हा श्वासोश्वास करतो, ब्रीदिंग करतो, तेव्हा ते जे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि मग त्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा होतो. मग त्याला पण फ्लू यायला लागतो, ताप वगैरे यायला लागतो. सेम लाईक कोरोना व्हायरस. Diseases of the throat and the chest spread through the air. For example, tuberculosis, swine flu, etc. That is why we are told to cover our nose and mouth when we cough or sneeze. हे जे चेस्टचे आणि ह्याचे डिसीजेस आहेत, थ्रोटचे म्हणजे घशामधले आजार आणि जे छातीमधले जे आहेत, तर हे जे डिसीजेस आहेत ते इन्फेक्शियस डिसीजेस असतात आणि ते एअर मधून स्प्रेड होऊ शकतात. कारण की चेस्ट आणि थ्रोटचे रिलेटेड आहेत. हे सगळे जे ताप येतात किंवा आपण खोकतो, शिंकतो, त्यावेळेला ते ड्रॉपलेट्स बाहेर पडतात आणि तो टाईपचा डिसीज आपल्याला होतो. ट्युबरक्युलोसिस, स्वाईन फ्लू एक्सेट्रा. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, तर क्षय म्हणतो ना आपण. क्षय म्हणजे तो खोकलाच असतो, खूप जास्त खोकला येतो त्याच्यामध्ये आपल्याला, त्याला बोलतात ट्युबरक्युलोसिस. टीबी बोलतात. तर क्षय किंवा स्वाईन फ्लू सुद्धा एक प्रकारचा ताप आहे. तर हे जे आहे ते कफिंग किंवा थुंकी वाटे, स्पिटिंग, कफिंग ह्याद्वारे ते
आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. दॅट इज व्हाय वी आर टोल्ड टू कव्हर अवर नोज अँड माउथ वेन वी कफ ऑर स्नीज. इथून मागे पण आपल्याला आता आपण मास्क यूज करतो कोरोना व्हायरसमुळे, पण याच्या आधी पण आपल्याला असं सांगितलं जातं की खोकताना समोर रुमाल धरायचा आहे किंवा आपला दुसऱ्याच्या अंगावर खोकायचं नाही. नॉर्मली पण आपल्याला सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल तर आपण पहिले रुमाल यूज करत होतो, पण आता काय आहे, आता आपण मास्कचा यूज करतो. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ पब्लिक सोर्सेस ऑफ वॉटर. इथे बघा पिक्चर मध्ये काय दिसतंय, तर इथे सगळं वॉटर पोल्युशन चाललेलं आहे, म्हणजे पाण्याचं प्रदूषण होत आहे. म्हणजेच कोणी कपडे धुतय, कोणी त्यांचे जे अॅनिमल्स आहेत त्यांना धुतलं जातंय त्याच्यामध्ये, आणि एक व्यक्ती काय करतोय, तो ते पाणी भरतोय, म्हणजे हंड्यामध्ये भरतोय, म्हणजे तो तेच पाणी पिण्यासाठी यूज करणार. कोणी आंघोळ करतोय त्याच्यामध्ये. इकडे तो मुलगा काय करतोय दिसतंय सगळ्यांना. तर ह्या सगळ्यांमुळे काय होतं, वॉटर पोल्युशन होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, पाणी घाण होतं, आणि तेच पाणी आपण काय करतो, पितो. आणि जेव्हा पितो आपण हे पाणी, मग ते जे इन्फेक्शियस जे जर्म्स असतात, समजा त्या अॅनिमलला, तिथे जिथे म्हशी धुतल्या जात आहेत तिथे काय आहे, त्या जर म्हशीला काही समजा डिसीज असेल किंवा इकडे कपडे धुतले जात आहेत, त्या जर एखाद्या व्यक्तीला तो आजारी असेल, त्याचे कपडे धुतले जातात आजारी व्यक्तीचे, तर ते पाण्यामध्ये मिक्स होतात, आणि मग पाण्यावाटे जो माणूस पाणी पितो त्याच्या बॉडीमध्ये जातात, आणि त्याच्यामुळे त्याला पण मग तो पण आजारी पडतो. स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर, स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू फूड. ओके, सॉरी, ते नंतर आहे. सो स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू वॉटर, तर पाण्यामार्फत आपल्याला कसं आपण आजारी होऊ शकतो. डिसीजचा म्हणजे रोगाचा प्रसार पाण्यावाटे कसा होतो. प्रमिता. Yes, ma'am. ओके, कॅन यू रीड? Yes, ma'am. कॅन यू टेल पासून रीड कर. Okay. Can you tell what different activities are going on in the above picture? The germs of diseases of the intestines like typhoid, intestines, cholera, diarrhea, diarrhea. as also of jaundice are present in the feces of the affected person. If the feces get mixed with water, the germs in it also enter the water. If another person drinks water which has been contaminated Contaminated. by these germs, they enter his intestines too, and that person can get the disease. To prevent disease, to prevent the spread of disease in this manner, it is best to avoid washing clothes and bathing in the water sources of or defecting on the banks of the water, etc. Okay. What different activities are going? Very good, Pramita. Mute your mic. What different activities are going on in the above picture? तर आत्ताच आपण पाहिलं वरच्या पिक्चर मध्ये काय काय डिफरंट ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत. तर कोणी गाई म्हशी धुतय, कोणी कपडे धुतय, कोणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन चाललेलं आहे, कोणी पोटीसाठी पण उभं आहे, कोणी आंघोळ करतय, पाण्यामध्ये उड्या घेतय, दिसतंय ना. तर what different activities are going on in the above picture? The germs of diseases of the intestines like typhoid, cholera, diarrhea, as also of jaundice are present in the feces of the affected person. तर germs of diseases ह्या ज्या सगळ्या रोगांचे जे म्हणजे टायफॉइड, कॉलेरा किंवा डायरिया,
डायरिया म्हणजे जुलाब, टायफॉइड म्हणजे एक प्रकारचा ताप येतो त्याच्यामध्ये आपल्याला, कॉलरा किंवा डायरिया ह्याच्यामुळे जुलाब होऊ शकतात आपल्याला, जॉन्डिस म्हणजे कावीळ, कावीळ जी होते त्याच्यामध्ये ताप पण येतो आणि आपले आईज पिवळे होतात, तर त्याला काय बोलतात, जॉन्डिस. तर ह्या सगळे जे जर्म्स असतात ते कुठे येतात, हे इंटेस्टाईन मध्ये, म्हणजे आपलं जे मोठं आतडं असतं, बॉडी पार्ट्स माहिती असतील तुम्हाला, इंटरनल बॉडी पार्ट्स, त्याच्यामध्ये लिव्हर, स्टमक, वरती असतं ना हार्ट, लिव्हर, स्टमक, त्याच्यानंतर काय असतं त्याच्या पॅनक्रियाज वगैरे, त्याच्यामध्ये काय असतं, अशा मोठ्या इंटेस्टाईन्स असतात, छोटं आतडं आणि मोठं आतडं, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं, जेव्हा फूड आपल्या स्टमक मध्ये येतं ते नंतर स्लोली काय होतं, डायजेस्ट व्हायला लागतं. आपल्या स्टमक मध्ये खूप प्रकारचे एन्झाईम्स असतात, म्हणजे ऍसिड्स असतात, केमिकल्स असतात, त्याच्यामुळे आपण जेव्हा जेवतो त्यावेळेला ते फूड तिथे त्यांची रिॲक्शन होते त्या फूडची, म्हणजे मग त्या फूड पासून ब्लड तयार होतं, वेगवेगळे न्यूट्रिशन बॉडीला पाहिजे असतात, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, प्रोटीन, हे सगळं तयार होतं आणि त्या बॉडीच्या ऑर्गन मध्ये ते तिथे ट्रान्सफर होतं. आणि जे ही डायजेशनची प्रोसेस आहे ती स्टमक पासून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण होते, म्हणजे लहान आतडं जे असतं आपले तिथे पण, ते जवळजवळ 30 फीट लांब असतं. आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे ते किती लांब असतं, 30 फीट. विचार करा बघा किती मोठं असतं ते. तर एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून, त्या पाईप मधून आपलं हे जे आहे आपण खाल्लेलं फूड ते पास होतं आणि नंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतं. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये म्हणजे वेस्ट मटेरियल जमा होतं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळं डायजेस्ट होतं ते सगळं फूड, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं, सगळं वेस्ट मटेरियल जमा होतं. नंतर मग आपण जेव्हा वॉशरूमला जातो, टॉयलेटला जातो, लॅट्रिनला, तेव्हा ते पास ऑन होतं. तर त्याला बोलतात इंटेस्टाईन. आणि इंटेस्टाईन कोणते असतात, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. म्हणजेच मराठीमध्ये आतडं असं बोललं जातं. तर हे सगळे जे डिसीजेस आहेत ते इंटेस्टाईन मध्ये होतात, इंटेस्टाईन मध्ये डेव्हलप होतात. टायफॉइड, कॉलरा, डायरिया ह्यांचे जे जर्म्स असतात सगळे इंटेस्टाईन मध्ये असतात. दे आर प्रेझेंट इन द फिसीज ऑफ द अफेक्टेड पर्सन. फिसीज म्हणजे काय, ते आपल्या बॉडीतलं जे वेस्ट मटेरियल आहे त्याला काय बोलतात, फिसीज. अंडरस्टूड? अंडरस्टूड द मीनिंग ऑफ फिसीज? Okay. I cannot tell the name in Marathi. Okay. So try to understand. समजलं का? आपल्या बॉडी मधलं वेस्ट मटेरियल जे असतं त्याला फिसीज बोललं जातं. इफ द फिसीज गेट मिक्स्ड विथ वॉटर, द जर्म्स इन इट अल्सो एंटर द वॉटर. मग आता आपण पाहिलं वरच्या पिक्चर मध्ये एक मुलगा तिथे आहे, तर म्हणजे हे जेव्हा ही जी फिसीज आहे ती पाण्यामध्ये मिक्स होते आणि मग त्या पाण्यामध्ये पण ते जर्म्स डेव्हलप होतात. ते एखादा डिसीज असेल, त्या व्यक्तीला एखादा डिसीज असेल, जॉन्डिस असेल, कॉलरा, डायरिया, याच्यापैकी काही डिसीज झालेला असेल, तर ते फिसीज जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतं तेव्हा ते जर्म्स पाण्यामध्ये एंटर करतात. इफ द अनदर पर्सन ड्रिंक्स वॉटर विच हॅज बीन कंटॅमिनेटेड बाय दिस जर्म्स, दे एंटर हिज इंटेस्टाईन्स टू. आणि जेव्हा दुसरा माणूस जो आहे, दुसरा व्यक्ती ते पाणी पितो तेव्हा काय होतं, हे जे जर्म्स असतात हे दूषित करतात, म्हणजे ते दूषित झालेलं असतं. ते पाणी कसं असतं, दूषित झालेलं असतं. कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित झालेलं असतं, पोल्युटेड असतं, त्याच्यामध्ये जर्म्स आलेले असतात. तर ते पाणी जेव्हा तो पितो तर त्याच्या इंटेस्टाईन मध्ये पण मग असे डिसीजेस तयार व्हायला लागतात. जॉन्डिस असेल एखाद्या व्यक्तीला तर पुढच्याला जॉन्डिस होतो, कॉलरा होऊ शकतो. अँड दॅट पर्सन कॅन गेट द डिसीज, आणि त्या व्यक्तीला तो आजार होतो. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीज इन दिस मॅनर, इट इज बेस्ट टू अवॉइड वॉशिंग क्लोथ्स अँड बाथिंग इन द वॉटर सोर्सेस.
तर असे जर आपल्याला प्रिव्हेंट करायचे असतील, असे रोग होऊ नाही द्यायचे असतील, त्याचा रोग प्रतिबंध करायचा असेल आपल्याला, तर काय करायला पाहिजे? आपण पाण्यामध्ये, नदीमध्ये किंवा तलावामध्ये कपडे धुणं किंवा आंघोळ करणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. और डिफिकेटिंग ऑन द बँक्स ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरच्या बाजूला शौचाला जाणे किंवा ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. पाण्याच्या शेजारी लॅट्रिन वगैरे करायचं अवॉइड केलं पाहिजे. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर बिलो? आता पाण्यामध्ये कसे होतात, आपल्याला पाण्यापासून कसे आपल्याला आजार होऊ शकतात ते बघितलं आपण. आता काय आहे तर ही लोक बघा कुठे आहेत, हॉटेलमध्ये बसलेली आहेत आणि खूप सगळ्या माश्या अशा फिरतायत. ते जे अन्न आहे उघडच पडलेलं आहे, त्याला झाकलेलं नाहीये आणि बाकीचे लोक हॉटेलमध्ये बसले तिथे ते जेवण आहेत आणि तसं माशा फिरतायत वरती. तर अशा ह्याच्यामुळे कोणते आजार होऊ शकतात? फूडमधून आपल्याला कोणते आजार होऊ शकतात? स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू फूड, म्हणजे अन्नामधून रोगाचा प्रसार कसा होतो? कॅन यू टेल व्हॉट डू यू सी इन द पिक्चर बिलो? पाहिलं आता आपण. तर हे सगळं उघड्यावर आहे आणि लोकच अन्न खात आहेत. यू मे हॅव हर्ड ऑफ अ नंबर ऑफ पीपल गेटिंग गॅस्ट्रो ऑर डायरिया आफ्टर इटिंग कंटॅमिनेटेड फूड ॲट अ फंक्शन. तर आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की काही लोकांना गॅस्ट्रो झालाय किंवा डायरिया. गॅस्ट्रो म्हणजे ह्याचाच टाईप आहे, लूज मोशन किंवा डायरिया, जुलाब म्हणतो आपण. तर कशामुळे झालाय? तर इटिंग कंटॅमिनेटेड फूड ॲट अ फंक्शन. एखादं फंक्शन असेल लग्नामध्ये वगैरे, ते जे दूषित झालेलं अन्न, कंटॅमिनेटेड म्हणजे काय? दूषित अन्न, खराब झालेलं अन्न, ज्याच्यामध्ये विषबाधा झालेली आहे, असं अन्न जर खाण्यात आलं तर त्या लोकांना गॅस्ट्रो होऊ शकतो किंवा डायरिया होऊ शकतो. डिसीज इज स्प्रेड थ्रू फूड ऑल्सो. दिस इज ऑल्सो कॉल्ड फूड पॉयझनिंग. म्हणजे रोग, हे जे आजार आहेत ते अन्नामधून होतात, त्याला काय बोलतात? फूड पॉयझनिंग. जे अन्नावाटे जे आजार होतात त्याला बोललं जातं फूड पॉयझनिंग, म्हणजे विषबाधा. ओके, अंडरस्टूड? Which part we have learned till now? Understood all students? ओके. अनुजला समजलंय, बाकी प्रमिता समजलंय? ओके. हर्षला समजलंय? हर्ष ना? ओके. नाव Harshad, sorry. Harshad, read next part. Yes. You have seen person. You have seen flies sitting Okay. on Sorry. sitting on dirty when they sit on the faces of a तू केलं का रीडिंग मगाशी? Yes, I do a reading. अच्छा. सॉरी. तुझं झालेलं आहे मग. कुणाचं राहिलंय? कोण राहिलंय रीड करायचं? गिव्ह युअर नेम इन चॅट बॉक्स. फास्ट. ओके आदेश, रीड. आदेश. ऑनलाईन आहे का आदेश? मीटिंग ऑन करून कुठे गायब झाला? ओके. कुठे होता तू? रेंज नव्हती. 2-3 वेळा मी तुला तुझं नाव अनाउन्स केलं मी. कुठे होता तू? रेंज नव्हती टीचर.
स्क्रीन दिसत नव्हती का? हो. ओके ओके, पण तुझं लक्ष आहे ना? आवाज येतोय ना तुला? येतो. हा, लक्ष द्यायचंय क्लासमध्ये. कुठे कुठे चाललंय लक्ष असलं पाहिजे. आता कोणता पाठ चालू आहे आणि मॅम काय सांगताय ते सगळ्या वर्ड्सचे मिनिंग लिहून ठेवायचे. हार्ड वर्ड्स असतील तर त्याचे मिनिंग नोटबुक मध्ये पटकन लिहून घ्यायचे. ओके, रीड. यू हॅव सीन पासून रीड कर. You have seen. You have seen fields setting on the डर्ट. dirt when then seen a sit off on the face of a thesis. disease. What Hmm. of the person? तुझ्याकडे मराठी बुक आहे का? No. नाही ना, ठीक आहे. येतंय ना तुला? ओके. काही मुलांकडे मराठी बुक असते, मग मी त्यांना मराठीत रीड करायला सांगते. दुसऱ्या स्टँडर्ड. Person ओके. who has an Intestinal intestinal disease. disease. Germs of the disease sit on to their legs when the some flies sit on light food. The germs enter the food if we extra that food. Eat that food. Meat. Wait. वेट, काय प्रॉब्लेम झालाय? ओके, दिसते स्क्रीन आता? Yes. The germs enter our body. The germs enter our body and we can get the disease that is when in it is Why? That is why important to always keep our food covered. Made. ओके, तू इंग्लिश मीडियमला आहेस ना? बस. ओके, इंग्लिश मीडियमला आहेस ना? Yes, teacher. सो तुला एव्हरी डे 1 पेज यायलाच पाहिजे. डेली 1 or 2 पेजेस रीड करायचे तू घरी. मम्मी बोलते तो घाबरतोय रीडिंग करायला. अच्छा, ओके. घाबरायचं नाही आदेश. आपण सगळे आता किती आपला जुना क्लास आहे, कोणीच नवीन नाही येते. घाबरायचं काहीच कारण नाही. चुकला तरी चालेल, चुकलं तरी चुकू दे. ओके, चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आम्ही असं कुणालाच रागवत तर नाही, पण तुमचीच प्रॅक्टिस व्हावी म्हणून आम्ही रीड करायला सांगतो. कारण तू मोठे होणार आता. नेक्स्ट इयर तर अजून मोठे लेसन येणार तुला. 7th मध्ये गेल्यावर अजून मोठे लेसन तुला रीड करावे लागणार. मग एवढा स्लो स्पीड असेल तुला तर मग कसं काय येईल पुढचं रीड करायला? आणि अजून अवघड होत जाणार सगळे पुढचे वर्ड्स. म्हणून मग रोज तू प्रॅक्टिस करायची, 2 पेजेस रीड करायचे. ठीक आहे?
Yes, sir. Yes. ओके Thank you. ओके आदेश. घाबरायचं बिलकुल नाही. घाबरायचं काहीच कारण नाही. आपण सगळ्यांनाच हे येत असतो, प्रॉब्लेम येत असतो. कोणीच परफेक्ट नसतं. आपण प्रॅक्टिसनी होऊ शकतो. हळूहळू प्रॅक्टिस करून करून सगळं काही येऊ शकतं आपल्याला. घाबरायचं बिलकुल नाही. चुकलं तर चुकू दे. ओके. तर इथे वरती काय दिसतंय चित्रामध्ये, तर सगळे लोक काय करतायत, जेवायला बसलेत. आणि अ फीस्ट ऑन ॲन ओपन ग्राउंड. ओपन ग्राउंड म्हणजे उघड्यावरती, खाली मातीतच ते लोक जेवायला बसलेले. फीस्ट म्हणजे काय, पंगत. जी पंगत आहे त्यांनी अशी उघड्यावरच घातलेली आहे. आणि आसपासचा एरिया पण कसा आहे, घाण आहे. तिथेच गुरं बांधलेली आहेत आणि खूप सगळं सामान ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच ते जेवायला बसलेले. यू हॅव सीन फ्लाईज सिटिंग ऑन डर्ट. फ्लाईज ज्या असतात म्हणजे माशा ज्या असतात त्या कुठे बसतात, वरती पाहिले, हॉटेलचं पाहिलं आपण वरती, तिथे त्या माशा अन्नावरती बसलेल्या आहेत आणि इथे अशा उडतायत माशा आजूबाजूला. तर त्या पण ते अन्न जे बनवून ठेवलंय तिथे त्या बसलेल्या असतात आणि तिथेच गुरं पण बांधलेली आहेत. मग त्या गुरांचं जे शेण वगैरे असतं त्याच्यावरती त्या माशा बसतात आणि तिथून मग त्या उठून परत आपल्या अन्नावरती येऊन बसतात. यू हॅव सीन फ्लाईज सिटिंग ऑन डर्ट व्हेन दे सीट ऑन फिसीज ऑफ पर्सन. म्हणजे ह्या ज्या माशा आहेत त्या घाणीवरती बसतात किंवा फिसीज म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला की आपलं जे वेस्ट असतं, शौचाला जातो आपण, त्याच्यावरती त्या माशा बसतात. हू हॅज अन इंटेस्टिनल डिसीज, द जर्म्स ऑफ डिसीज स्टिक टू देअर लेग्स. मग ह्या माशा जेव्हा एखाद्याला कॉलरा झालाय किंवा इंटेस्टिनल डिसीज पाहिले आपण, कॉलरा, जॉन्डिस किंवा हे सगळं झालेलं आहे, डायरिया, तर त्या व्यक्तीला ते झालेलं असेल तर त्याच्या विष्ठेतून काय होतं, ते त्यांच्या पायाला लागतात, त्या माशांच्या पायाला लागतात. ती जी घाण आहे ती माशांच्या पायाला लागते. व्हेन द सेम फ्लाईज सिट ऑन अवर फूड, द जर्म्स एंटर इन द फूड. आणि मग ह्या माशा जेव्हा आपल्या अन्नावरती बसतात तेव्हा काय होतं, ते फूड पण कसं होतं, इन्फेक्शियस होतं. त्या फूड मध्ये तो डिसीज येतो. इफ वी ईट दॅट फूड, द जर्म्स एंटर अवर बॉडी अँड वी कॅन गेट द डिसीज. मग आपण जेव्हा हे फूड खातो तेव्हा काय होतं, हे सगळे जर्म्स आहेत, सगळे रोगजंतू आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करतात आणि मग आपण आजारी पडतो. दॅट इज व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू ऑलवेज कीप अवर फूड कवर्ड. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट काय आहे, तर आपण आपलं जे अन्न आहे ते कायम झाकून ठेवलं पाहिजे. बनवलं की झाकून ठेवलं पाहिजे. जेव्हा खायचंय आपल्याला त्यावेळेलाच ते ओपन करून खाऊन झालं की परत झाकून ठेवलं पाहिजे. कारण की मग त्या माशा असतील किंवा अजून काही चिलटे वगैरे असतात घरामध्ये, छोटे किडे असतात, तर त्यांच्या पायाला घाण लागलेली असते आणि त्याच्यामुळे ते फूडमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडू शकतो. वॉश युअर हँड्स क्लीन, कीप फूड कवर्ड. आणि सगळ्यांना तर माहितीच आहे, कोरोना व्हायरस आल्यापासून आपण रोज ऐकतो की आपले सतत आपण हँड वॉश केले पाहिजे, सतत काही वेळाने आपण हात धुतले पाहिजे. त्याच्यामुळे मग हे इन्फेक्शियस डिसीज होत नाहीत. आपण जर कंटिन्युअस बाहेरून आल्यावर हात धुतले, खेळून आल्यावर हात धुतले, तर मग आपण सेफ राहतो. Food is handled while preparing or serving it. If someone who has an intestinal disease handles or serves food without washing his hands properly, the germs sticking to his hands can enter the food. Food contaminated on this way can also cause disease. One must avoid eating it. Maintaining cleanliness everywhere is beneficial for our health. हे फूड जे आहे ते काय केलं जातं, हँडल केलं जातं. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे. हॉटेलमध्ये आपण बघतो आपल्याला बनवणारा वेगळा असतो आणि तो आपल्याला आणून सर्व करणारा म्हणजे वाढणारा वेगळा असतो. इफ समवन हू हॅज इंटेस्टिनल डिसीज, एखाद्याला जर इंटेस्टिनल डिसीज असला म्हणजे आतड्यांचा जर आजार असला, जॉन्डिस, कॉलरा वगैरे, तर आणि त्या व्यक्तीने आपल्याला ते फूड आणून वाढलं आणि त्यांनी जर हात धुतलेले नसतील तर काय होऊ शकतं, ते जर्म्स त्याच्या हातामध्ये असतात आणि मग तो जेव्हा आपल्याला वाढतो तेव्हा ते आपल्या फूडमध्ये येणार आणि मग ते फूड काय होणार, कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित होणार. ते जे अन्न आहे ते दूषित होतं आणि मग आपण आजारी पडतो.
वन मस्ट अवॉइड इटिंग इट. मग असं जर असेल तर आपण असं फूड जे आहे ते अवॉइड केलं पाहिजे. म्हणून आपण सांगतो की आपण बाहेरचं कमी खाल्लं पाहिजे, उघड्यावरचं अन्न जास्त खायचं नाही, किंवा गाड्यावरचं जे वडापाव वगैरे ते जास्त नाही, कारण ती कोणी असतात बनवणारी, ती कशी असतात आपल्याला माहिती नसतं. ते त्यांना जर एखादा डिसीज असेल तर आपल्याला पण होऊ शकतो. म्हणून शक्यतो होता होईल तेवढं आपण घरचं जेवण केलं पाहिजे, बाहेरचं फूड कमी खाल्लं पाहिजे. एकतर ते अनहेल्दी पण असतं आणि आपण त्यांनी आजारी पण पडू शकतो. मेंटेनिंग क्लीनलीनेस एव्हरीवेअर इज बेनिफिशियल फॉर अवर हेल्थ. म्हणजे हे क्लीनलीनेस, स्वच्छता राखणे, मेंटेनिंग क्लीनलीनेस म्हणजे सगळीकडे स्वच्छता राखणे आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. आपण नेहमी आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे. आपले हात कंटिन्युअसली आपण धुतले पाहिजेत. ओके, अंडरस्टूड. अंडरस्टूड. कोणीतरी लेट जॉईन केलं दिसतंय आज. ओके, एव्हरीबडी अंडरस्टूड. What steps can you tell? What steps will you take to ensure that dust and flies do not settle on the food in your house? तर आपल्या घरामध्ये वेट अ मिनिट. आपल्या घरामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की धूळ आहे, डस्ट म्हणजे धूळ किंवा फ्लाईज ह्या ज्या माशा आहेत, इन्सेक्ट आहेत हे सगळे, तर ते आपल्या अन्नामध्ये नाही गेले पाहिजेत. तर आपण आपल्या घरामध्ये काय केलं पाहिजे? Keeping food covered ensures that flies cannot sit on it. Dust and other rubbish in the surrounding also cannot enter it. रबिश म्हणजे काय? कचरा, आपल्या आसपासचा कचरा. डस्ट म्हणजे धूळ. सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजू. तर कीपिंग फूड कवर्ड, तर फूड जेव्हा आपण कव्हर करतो, झाकून ठेवतो, त्याच्यामुळे काय होतं, फ्लाईज जे असतात त्या माशा त्याच्यावरती बसत नाहीत, किंवा त्याच्यामध्ये धूळ जात नाहीत, किंवा आपला आजूबाजूचा जो कचरा आहे तो पण त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. दिस प्रिव्हेंट्स द मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रॉम एंटरिंग द फूड अँड द स्प्रेड ऑफ डिसीज इज ऑल्सो प्रिव्हेंटेड. मग त्याच्यामुळे काय होतं, प्रिव्हेंट म्हणजे ते त्याला थांबवतं, रोखतं त्याला. कशाला रोखतं, तर ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, ते रोगजंतू जे असतात ते फूड मध्ये एंटर करत नाहीत, आणि त्याच्यामुळे डिसीज स्प्रेड होत नाही, आणि त्याच्यामुळे डिसीज पण, तो आजारावर पण प्रतिबंध येतो, रोग प्रतिबंध होतो. द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट. द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट, तर जो कीटकांमुळे होतो. इन्सेक्ट म्हणजे छोटे छोटे कीटक जे असतात, जसं डास किंवा छोटे अजून काही असतील, डास किंवा आपण काय म्हणू शकतो, इन्सेक्ट. तर त्या इन्सेक्टमुळे कीटक जे असतात, छोटे छोटे किडे असतात, लाईटचे किडे असतात घरामध्ये, किंवा डास असतात, किंवा छोटे छोटे आपण केळीवर वगैरे बघतो छोटेसे, एकदम छोटेसे फ्लाईज, त्याला काय बोलतात, इन्सेक्ट. आम्ही त्याला चिलट बोलतो. आता तुम्ही काय बोलता माहिती नाही मला, पण असे जे छोटेसे इन्सेक्ट असतात त्याच्यामुळे कसा डिसीज पसरतो. फर्स्ट आपण काय पाहिलं, पाण्यातून कसा पसरतो. त्याच्यानंतर पाहिला फूड म्हणजे माशांपासून कसा पसरतो, फूडवरती ज्या माशा बसतात त्याच्यामुळे कोणते कोणते आजार होतात. आता आपल्याला काय पाहायचंय, तर हे जे मच्छर आहेत किंवा छोटे छोटे बाईट्स आहेत, इन्सेक्ट आहेत, त्याच्यामुळे तो आजार कसा पसरतो. You may be aware that one can get malaria from the bite of certain kind of mosquito. आपण असं ऐकलंय की मलेरिया जो आहे तो डास चावल्यामुळे होतो. मलेरिया असेल किंवा आजकाल चिकनगुनिया पण कशामुळे होतो, डासामुळे होतो. When this type of mosquito bites someone who has malaria, the malaria germs that in that person blood
person's blood enter the mosquito's body with the blood it sucks. म्हणजे काय होतं, तर हा मॉस्किटो जो आहे, तो डास जो आहे, तो एखादा मलेरिया झालेल्या व्यक्तीला चावला तर त्याचे जे जर्म्स असतात, त्या मलेरिया झालेल्या माणसाचे जे जर्म्स असतात ते डास जेव्हा चावतो, तो काय करतो, डास चावतो आणि आपलं ब्लड शोषून घेतो. तर ते त्याच्या ब्लडमध्ये येतात, त्या डासाच्या ब्लडमध्ये येतात. आणि मग तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो, तो डास जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्या जे जर्म्स आहेत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये पास होतात. The malaria germs enter that person's body too and he too can get malaria. म्हणजे त्या ब्लड वाटे काय होतं, त्या मच्छरच्या बॉडीमध्ये असतं ब्लड आणि तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं, मलेरियाचं इन्फेक्शन होतं. इन्सेक्ट लाईक मॉस्किटोज अँड फ्लियाज स्प्रेड डिसीजेस. तर फ्लियाज म्हणजे पिसव, म्हणजे एक प्रकारचे किडे असतात छोटेसे. ते जे पिसव असतात किंवा डास असतात त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आपल्याला. दॅट इज व्हाय वी मस्ट स्टॉप सच इन्सेक्ट्स फ्रॉम ब्रीडिंग. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, ब्रीडिंग म्हणजे काय, पैदा होणे किंवा ते जे बॉर्न होतात डास, ते आपण थांबवलं पाहिजे. हे जे इन्सेक्ट आहेत ते वाढले नाही पाहिजेत, त्याला कंट्रोल केला पाहिजे आपण. म्हणजे आता कुठे साठलेलं घाण पाणी असेल, बऱ्याच दिवसांचं पाणी असेल, तर त्याच्या आजूबाजूला किंवा खूप घाण असेल, गटार वगैरे आपल्या घराजवळ असेल, तर काय होतं, तर त्या ठिकाणी मच्छर वाढायला लागतात. आणि मग असे मच्छर वाढले की त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया किंवा हे चिकनगुनिया असे आजार होऊ लागतात. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला, आपल्या बॉडीत आपला टच दुसऱ्याला झाला डायरेक्टली. म्हणजे हे तर कशामुळे झालं, माशांपासून झालं, पहिलं आपण पाण्यातून झालं, मग नंतर डासांमधून झालं किंवा इन्सेक्ट मधून झालं. तर काही डिसीज असे असतात की जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आलो आपण एखाद्या पर्सनच्या हातावरती रिंगवर्म आहे किंवा स्कॅबी झाले, त्याला खरूज झालेला आहे किंवा रिंगवर्म म्हणजे तशी अलर्जी झालेली आहे, गोवर आलेला आहे किंवा चिकन पॉक्स झालाय, कांजण्या आल्यात आणि त्या व्यक्तीच्या जवळ गेलो आपण किंवा स्किनला स्किन टच झाली तरी तो डिसीज आपल्याला होऊ शकतो. जसं की रिंगवर्म, स्कॅबीज आर डिसीजेस दॅट अफेक्ट द स्किन. देअर जर्म्स आर फाउंड ऑन स्किन. त्यांचे जर्म्स कुठे असतात, स्किनवरती असतात. स्किनवरती काही अलर्जी असते तेव्हा ते जर्म्स कुठे असतात, स्किनवर अवेलेबल असतात. इफ समवन एल्स कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द स्किन ऑफ द पर्सन हॅव्हिंग दिस डिसीज or wears his clothes, then that person can get that skin disease too. म्हणजे if someone else can come in contact with the skin of that person, म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर तो त्या व्यक्तीच्या स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, और विअर हिज क्लोथ किंवा त्याने त्याचे कपडे घातले तर त्या पर्सनला तो स्किनचा डिसीज होऊ शकतो. दॅट इज वाय इट इज बेटर टू अवॉइड शेअरिंग क्लोथ. त्याच्यामुळेच आपण काय केलं पाहिजे, शेअरिंग क्लोथ्स म्हणजे समोरच्या व्यक्तीला माहिती नाही आपल्याला कोणता स्किन डिसीज आहे, तर आपण कधीच एकमेकांचे कपडे घातले नाही पाहिजे, शेअर नाही केले पाहिजेत क्लोथ्स कधीच. आणि स्पेशली जेव्हा त्याला काही आजार आहे, आपल्याला माहिती आहे त्याला काही स्किन डिसीज आहे किंवा अजून काही डिसीज आहे, तर अशा वेळेस आपण एकमेकांचे कपडे घातले नाही पाहिजे, क्लोथ शेअर नाही केले पाहिजे. अंडरस्टूड? चॅप्टर मोठा आहे, उरलेला लेसन जो आहे आपण तो नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. ओके, आतापर्यंतचा पाठ समजला का? ओके स्टुडंट्स, सो रीड that part, revise it and daily read at least 2 pages and write down the meanings of the word. When I am teaching, you have to write. Okay. सो काय काय समजलं आपल्याला, तर हे इन्फेक्शियस डिसीज कसे होतात, तर जेव्हा आपल्याला जखम झाली असेल किंवा डोकं दुखत असेल किंवा भाजलं असेल तर त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज, ताप, सर्दी
किंवा काही स्किनचे आजार होतात, स्किन डिसीजेस असतात किंवा चेस्टचे डिसीज असतात, तर त्यामध्ये त्याला बोलतात इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे तो एकाकडून दुसऱ्याकडे पास होतो. खोकल्याने किंवा शिंकल्याने हे आजार जे आहेत ते एकाकडून दुसऱ्याकडे पास होतात. आणि अजून दुसरे काही आजार असतात ते पाण्यामधून पास होतात. पाणी जर घाण केलं आपण तर ते घाण पाणी आपण नंतर पिण्यात येतं आपल्या आणि आपल्याला डिसीजेस होऊ शकतात, टायफॉइड, कॉलरा, डायरिया वगैरे. आणि काही जे आहे ते फूड मधून होतात. ह्याच्यावरती फूडवरती माशा बसतात, त्याच्यातून आपल्याला काही डिसीज होऊ शकतात. आणि काही जे डिसीज आहेत ते मलेरिया वगैरे, चिकनगुनिया हे जे आजार आहेत ते इन्सेक्ट किंवा मॉस्किटोज मधून होतात. आणि काही डिसीज आहेत ते स्किनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं, एकमेकांचे कपडे घातले किंवा आपण एकमेकांच्या जवळ बसलो, स्किनला स्किन टच झाली तरी ते आजार आपल्याला होऊ शकतात. अंडरस्टूड? ओके, टाइम इज ऑलरेडी अप. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय बाय प्रमिता, आदेश. बाय.